चिपट्टी संघ फार चांगला खेळ राहिला, मात्र शेवटच्या क्षणाला मात्र चुकलं कुठं नितीन नॉन स्ट्राईक एंडवरती जास्तीत जास्त राहिला आणि तिथून मात्र हार पत्करावी लागली जाते टीम चिपट्टी टीमला. हार्डलक पुढील वाटचालीसाठी भरपूर सारे शुभेच्छा सागवाडी टीमला. नवीन फ्रेश सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला आपण पाहू शकाल, खऱ्या अर्थानं जर का पाहायला गेलो तर या परिसरामध्ये वाघेरा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करतोय खारघर फणसवाडी. दोन संघांमध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना स्पर्धेच्या माध्यमातून देऊन भरपूर साऱ्या शुभेच्छा. सामन्याचा सामनावीर महेश पारधी ठरलाय. जबरदस्त खेळ त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. अगदी 13 चेंडू 26 धावा एकट्यानं बनवल्या होत्या आणि इथून मात्र सामना जिंकून दिला जातोय सागवाडी टीमसाठी. वाघेरा संघाला आता फलंदाजी करायच्या अंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये संघाला आपण पाहतो. तर खारघर फणसवाडी संघाच्या विरोधामध्ये त्यांना फाईट करायच्या. कुठल्या रीतीने आता फाईट केली जाईल ही पाहणं आता तितकाच महत्वाचं असेल. महेश पारधी ठरला मॅन ऑफ द मॅच. इथून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाते विनोदजी कवटे यांच्या पवित्र शुभ हातानं हे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाते. संपा सिग्नल सामना सुरुवात होईल. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकून झाली पाहिजे याकडे लक्ष असू द्या. खारघर फणसवाडी संघाच्या संघनायकाचा पहिला बॉल जो माला आपण पाहतोय ओल्ड इज गोल्ड आणि इथून मात्र परतावा लागला जातोय. पहिला धक्का गोल्डन डकची शिकार ठरला जातोय. जोमा फलंदाज पहिला ब्रेक थ्रो इथून लागला जातोय वाघेरा टीमला. गोलंदाजांना महत्वाची विकेट जरूर मिळवली होती आणि त्या आज नंतर 2 चेंडूवरती 2 मोठे पटके आपण पाहिले होते. अगदी नितीन नटकले होते. आता नितीनला शांत केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा कमबॅक केला जातो. या चेंडूवरती निर्धाव चेंडू फेकला जातो. 8 धावसंख्या धावपलकीवरती पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना वाघेरा संघ यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. मात्र आज खऱ्या अर्थानं खैरवाडीच्या मैदानावरती कुठल्या प्रकारे परफॉर्मन्स केला जाईल याकडे आता पाठीराख्यांच्या नजरा लागला जात आहेत. बॅटची टॉपीच लागली जात्या. इष्टांच्या मागे पकडला जातोय जल. संपुष्टात येतोय फलंदाज नितीनचा खेळ. धावसंख्या जर का आपण पाहायला गेलो तर 8 वरती लागला जातोय. हा दुसरा धक्का टीम वाघेऱ्याला.
साईडला आपण पाहतोय संतोष निरगुडा, एक चांगलं मोठं नाव आहे खरं तर क्रिकेट विश्व जगतामध्ये. अनेक विक्रम याही खेळाडूच्या नावावरती आपण पाहतोय. मात्र आता स्ट्राईक एंड वरती थांबलाय प्रवीणला चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजी मार्क वरती रवी आलाय. रवीचा पहिला बॉल, पुलरलेनचा बॉल होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटला शतरक्षक तैनात द्या. चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळतं. बॅकअप दमदार राहिलं जातं. एक सिंगल वेगाने कन्व्हर्ट केले. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतोय. 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. रवीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती संघाच्या संघटनेकडे विश्वास दाखवलाय. खारघर चापेवाडी संघ आपण पाहतोय बऱ्याचशा दूरवरचा अंतर कापत फणसवाडी खारघर फणसवाडी संघ बऱ्याचशा दूरवरचा अंतर कापत अगदी स्पर्धा खेळण्यासाठी वेळेवरती दाखल झाला. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंगॉनला मात्र झेल सोडला जातोय आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल वेगाने कन्व्हर्ट केले जात आहेत. मात्र झेलची किंमत मोजावी लागेल का फणसवाडी टीमला, हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं असेल. आजच्या दिवसांमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर दिलीप भगतचा झेल सोडला होता गाडेश्वर संघाच्या खेळाडूनं. त्याचनंतर दिलीप भगतनं चांगला कैल केला होता. त्याचनंतर आपण पाहिला होता येदुटणे संघाचा आकाशचा देखील झेल सोडला होता मलंगड संघाच्या खेळाडूनं. आणि त्याचनंतर आकाशनं एकट्यानं बनवले होते 36 धाबा. या षटका या मॅच मध्ये खरं तर संतोषचा झेल सोडला जातोय. या बिली पहा गलीमधून चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. शतरक्षक तैनात थोडीशी पंबलिंग पाहायला मिळतोय. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा वेगाने कन्व्हर्ट केला जात आहेत. कॉपरेट करायचे पहा खारघर फणसवाडी संघ 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं संपवायचे. अन्यथा चौथ्या षटकामध्ये आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर असणारे 5 शतरक्षकामधला एक शतरक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याकडे देखील लक्ष असू द्या. सामना भरपूर महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. भागीरा संघ पोहोचला 12 या आकड्यावरती. प्रवीण त्याला चांगली साथ देतोय. संतोष निरगुडा गोलंदाज तयार. रवी उजव्या हाताचा फुलटॉस होता. वेली फुलटॉसला पुल केला. पुल इन सक्सेसफुल. एका टप्प्याने संपा सिग्नल नो बॉल आणि तीर मात्र नो चेंडू फेकला जातो. अतिरिक्त जर आपण पाहायला गेलो तर हाईट फॅक्टर जास्त होता आणि तर मात्र 95 दंडित घोषित केला जातो. प्रेटची नामी संधी इथून असेल प्रवीणसाठी. प्रवीणला आपण पाहिलं होतं सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. मात्र त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक घेणं महत्वाचे असेल. त्याचनंतर स्ट्रोक आपण पाहायला होता. चांगला फटका होता. फटक्यामध्ये ताकद भरपूर आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्याचनंतर स्क्वेअर लेगला फटका पाहिला होता. चौकाराला चौकारच्या मदतीने 21 वरती पोहोचलाय वाघेरा संघ. पुन्हा एकदा प्रॅकर होता. उचली घेणारा चेंडू एका टप्प्यानं बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार ठोकला जातोय प्रवीणच्या बॅटमधनं. किंवा माप्या सवी या चौकारच्या मदतीने 21 धावा धावपलकीवरती झाल्यात. एकवीस धावा झाल्यात धावपलकीवरती. या फटक्यावरती जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतोय. या षटकावरती आक्रमण केले जात आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार प्रवीणच्या बॅटमधनं आपण पाहतोय. स्वेग लेगला एक लॉंग ऑन मध्ये फटकेबाजी आपण पाहतोय. यावेळी अप्राकर होता. अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातो. मिडॉनच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. मिड विकेटचा शतरक्षक चेंडूवरती येईल उचलणार फेकणारा तोपर्यंत मात्र एक सिंगल वेगाने कन्व्हर्ट केले जाते. शॉर्ट रन इस एकच सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न जरूर केला होता मात्र आमच्या पंचांचा विचार केला तर अगदी तटस्थपणे पंच मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सर नरेश चौधरीला पाहतोय. स्वेरलेग पंच बबन पारदीला पण पाहतोय. 2 धावा जरूर पळून काढल्या होत्या मात्र अचूक नजर तिथे पंचांची आपण पाहिली होती. एक शॉर्ट धाव इथून जरूर पाहायला मिळाली. एकच धाव एका धावेनं 22 वरती पोहोचला वाघेरा संघ. दुसऱ्या षटकाला सुरुवात जरूर झाली होती. वेगवान चेंडू रिलीज केला होता मात्र पंच इशारा करतील षटक क्रमांक 2 संपला जातोय. 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना वाघेरा संघ पोहोचलाय 22 वरती 2 धक्के.
धन्यवाद डीजे. 2 षटकांचा बाद देखील संपला जातो. 2 षटकांमध्ये जर आपण पाहायला गेलो तर टीमची डाव संख्या 22 वरती पोहोचलाय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना भागीरथ संघ आपण पाहतोय नवीन गोलंदाजी मार्क वरती तिनेश आलाय. तिसरं षटक प्रगती पथावरती. मात्र इथून जर का आपण पाहायला गेलो तर फलंदाज स्ट्राईक एंड वरती संतोष निरगुडाला आपण पाहतोय. स्फोटक फलंदाज मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असणारा फलंदाज आपण पाहतोय. संतोष साठी पहिलाच बॉल पुलरलेनचा होता, पूल केलाय, पूल इन सक्सेसफुल, स्वेरलक बॉन्ड लाईनच्या पलीकडे ठोकलाय संतोषना षटकार 6 धावा. जबरदस्त फटका होता, षटकार ठोकलाय, पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाज आपण पाहतो. पुलरलेनचा बॉल होता, गॅप भरपूर मोठा, एक्स्ट्रा कबरला शतरक्षक तैनात. दुसरीचा प्रयत्न केला जातो, फेक्या अचूक आहे सेकंड वरती. हब्बेली पहा चांगली गुड रनिंग पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी एक धाव होती दुसरीसाठी निघाले होते, मात्र प्रवीणने नाकार जरूर दिला होता, मात्र संतोषनं धाव जरूर जोडली जाते. या 2 धावेने संघ पुढे सरसावला जातोय 30 या आकड्यावरती. 30 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. वाघेरा टीम प्रथमतः फलंदाजी करतोय, मात्र या षटकावरती आक्रमण करण्याची सुरुवात केली. हा ट्रॅकर बॉल होता, अगदी आपण पाहायला गेलो तर थोडीशी उसळी जास्त राहिली जातोय. इष्टांच्या मागे विकेट किपरच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण राहायला जातोय आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकातील जर आपण पाहायला गेलो तर 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या आणि इथून मात्र तिसरा चेंडू डॉट येतोय आणि पुन्हा एकदा चौथा चेंडू फेकण्यासाठी सज्ज पाहायला मिळतोय. क्रॉस द लाईन फटका चांगला, यावेळी चेंडू निघून जाईल बॅकवर्ड शॉट क्षेत्रामध्ये सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी अजून एक चौकार येतोय फलंदाज संतोषच्या बॅट मधनं. धन्यवाद डीजे. 4 धावेने संघ पुढे वाटचाल करतोय, 34 वरती पोहोचला जातोय. या षटकावरती आक्रमण करण्याची सुरुवात केली. पहिल्या षटकाचा आपण जर का विचार केला, सोमनाथनं फेकलेलं षटक 8 धावसंख्येचं होतं, त्यामध्ये 2 विकेट मिळवल्या होत्या. रवीचं षटक थोडंसं मागडं पाहिलं होतं 14 धावसंख्येचं. या षटकावरती आतापर्यंत चांगली फलंदाजी केली जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तेच रिझन टार्गेट केलं जातोय, शतरक्षक बनेल दर्शक आणि बॉल चाललाय बॉन्ड लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार. 6 धावेसाठी ठोकला जातोय संतोषच्या बॅट मधला मॅक्झिमम हिट षटकार. थँक्यू सो मच डीजे. टीमची टोटल धावसंख्या 40 वरती पोहोचला. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते, चौकार षटकारांचा बोलबाला मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. संतोष फायर झाला मैदानावरती. गोलंदाज दिनेश वटे तुटून पडला. षटकामध्ये तब्बल 2 षटकार ठोकलेत. शेवटचा बॉल इथून फेकण्यासाठी सज्ज दिनेश तयार आहे. कोलना टाकलेलं चेंडू अगदी आपण पाहतोय जडमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र इथून प्रयत्न फसला जातोय. बॅकअप चांगलं राहिलं जातोय. पंच इशारा करतील एंड ऑफ द वर्ल्ड. षटक क्रमांक 3 देखील संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणारा वाघेरा संघ पोहोचलाय 40 वरती 2 धक्के. गाठीमाल संघाचा संगणक आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करेल वाजापूर 3D. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याकरिता लगेच जायचं आहे. तिसऱ्या षटक 4थ्या षटकाला सुरुवात होतोय. गोलंदाजी मार्क वरती महादेवला आपण पाहतोय, मात्र महादेव आता कुठल्या रीतीने गोलंदाजी करेल याकडे प्रेक्षकांच्या नजरा जरूर लागल्या जातील. बऱ्याचसा लांबवरचा अंतर कापत खऱ्या अर्थाने संघ आपण पाहतोय खारघर फणसवाडी ते खैरवाडी पर्यंत अंतर कापत का आलो आहे, मात्र याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावं लागेल. फलंदाजी त्यांची ताकद सातत्यानं आपण पाहिल्या. या षटकावरती कुठल्या रीतीने कमबॅक केला जाईल आता याकडे प्रेक्षकांच्या नजरा आपण पाहणार आहोत. मात्र इथून पहिला चेंडू फेकला जातो. पंचांचा इशारा ते वाईड बॉल
उजव्याच्या बाहेरून जाणारा अभांतर चेंडू फेकला जातो आहे आणि अभांतर एका धावेने संघ पुढे वाटचाल करेल. 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातो आहे. प्रवीण सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रवीणच्या बॅटमध्ये देखील चांगली फलंदाजी आपण पाहिली आहे. संतोष मात्र चांगली फलंदाजी करतो आहे. गोलंदाज तयारी आमच्या बेली पहा पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. शतरक्षक तैनात या आणि त्या ठिकाणी पकडला जातोय जल संपुष्टात येतोय. फलंदाज प्रवीण सकेल. धक्का क्रमांक 3 लागला जातोय टीम वाघेरे संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आल्या आल्या मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवला जातोय. चौकारानं स्वागत केलं जातंय गोलंदाज महादेवचं. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती अखेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्यात आता मात्र त्याच्या बॅटमधनं धाबेला सुरुवात झाली. 4 धाबेने संघ पुढे वाटचाल करतोय. 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. 50 ते 55 धाब्यांचा टार्गेट सेट केला जाईल का, आता हा प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना पडला असेल. ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये रामदास फलंदाजी चालू आहे मात्र त्या वेळेला मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अनोख्या स्टाईलनं फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. अगदी चेंडू जर आपण पाहायला गेला तर अगदी बॅटच्या वरती लागला होता आणि तिथून मात्र चेंडू ट्रॅव्हल केला जातो. शतरक्षक चेंडूवरती येईपर्यंत मात्र 2 धावा वेगाने कन्वर्ट केले जात आहेत. त्याचनंतर खरे आपण पाहतोय आदरणीय रामा शेठ भगत त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 5 दिवसामध्ये जितकं पाणी लागेल तितकं पाणी आपल्यासाठी देण्यात आलं. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. त्यांनाही विनंती करू की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. अजून एक धक्का लागला जातोय वाघेरा टीमला. परताबा लागेल. फलंदाज आपण पाहतोय अकेश या फलंदाजाला. षटकामधील अजूनही काही चेंडूंचा खेळ बॅलन्स या 47 धाबा धावपलकीवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका बसला जातोय. उंची जास्त लांबी कमी. बॅक टू द बॉलर. चेंडू खाली स्वतः गोलंदाज येतोय. बॅक टू बॅक अजून एक धक्का दिला जातोय. वाघेरा टीमला परतावा लागतोय. फलंदाज आपण पाहतोय समाधान या फलंदाजाला. मनपूर्वक सरचे स्वागत. आपल्या गावातील स्पर्धा आहे, आपल्या सन्मानाची स्पर्धा. तर विनंती असेल साहेबांना की आपण प्रेक्षक वर्गामध्ये न बसता आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं बा. आणि खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावर स्पर्धेचा सामन्याचा आनंद घ्यायचा. षटक क्रमांक 4 संपला जातोय आणि 4 षटकांच्या अखेरीस पहिला डाव इथे संपला जातोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणारा वाघेरा संघ पोहोचलाय. 47 या आकड्यावरती येणारे 24 चेंडू आणि उत्तरार्धामध्ये बनवायच्या त्या 48 धाबा. बॅटिंग करत असताना खारघर फणसवाडी टीमला. चला वाजेपूर 3D संघ कॅप्टन पाठवायचा लगेच बघा. फर्स्ट इनिंग मध्ये टॉस केला जाईल याच्याकडे दक्षता घ्या. घाटीमाळ संघाचा कॅप्टन उपस्थित आहे बघा. वाजेपूर 3D संघ. त्याचनंतर आम्ही इन्व्हाइट करू भगवान शेठ खैर साहेब आणि बाळ उघडे साहेबांना. घडगे साहेबांना विनंती करू की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत. त्याचनंतर जयेंद्र शेठ पडके आणि बुधाजी खैर याही साहेबांना आम्ही विनंती करू की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपली जागा प्रेक्षक वर्गामध्ये नसून आपली जागा मुख्य व्यासपीठावरती आपल्या गावाच्या सन्मानाची स्पर्धा आहे. तर विनंती असेल आपणास की या आपण मुख्य व्यासपीठावरती
आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतो वाजीपूर गावचा डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व पिंटाबाई यांचा इथे शुभ आगमन होतोय. त्यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा वागीश्वर चषक ग्रामस्थ मंडल खैरवाडी चषक. मायक्रोफोन वरती आवाजात होईल बदल. ऐकूया प्रकाश भगत यांचा गोड आवाज. हॅलो, अनंता भगत, गाडेश्वर अनंता भगत. थँक्यू प्रकाश. निश्चित आपण पाहतो एकंदरीत सुधागड पाल येऊन इथपर्यंत आलेत. आज खऱ्या अर्थानं गाठीमाल संघ आपण पाहतो. गाठीमाल संघाच्या संगणकाचे पण निश्चित संपर्क करू इच्छितो की एकंदरीत इथपर्यंत येण्याचा प्रवास आणि आमच्या आयोजनाविषयी काय सांगाल? छान आयोजन केलं, एकदम भारी. आमचं म्हणजे आम्हाला खूप आवड होती इथं येऊन खेळण्याची. 2 वर्ष अगोदर पण इथं येऊन खेळलेलो आम्ही. तेव्हा आम्ही एक सेमीफायनलचा मॅच खेळत होतो बापदेव सोबत. तर कसं आहे रोशन बसमाच्या याच्यामुळे थोडंसं आम्हाला बॅकफूटला जावं लागलं आणि पराभवाच्या दिशेने जावं लागलं आम्हाला. आणि आयोजन खूप छान आहे, एकदम चांगलं वाटलं. अजून खेळायला मजा आहे. खेळायची संधी भेटेल तेव्हा नक्कीच, एकदा बोलायला संधी भेटली तर नक्कीच खेळपट्टीचा अनुभव घेऊन नक्कीच सांगेन. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट. पुढे वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर बाजीपूर संघाचे संगणक आज आपल्याच परिसरामध्ये आपण खेळत आहेत आणि आपला पाहुणा संघ खऱ्या अर्थानं गाठीमाल संघाच्या विरोधामध्ये खेळायचा आहे. मात्र काय गेम प्लॅनिंग असेल? तसं तर आमच्यामध्ये आता आमची पहिली एंट्री आहे. या season चला मध्ये बॅट्समन पहिली पाठवायचं आहे लगेच. आयोजन तर खूपच चांगलं आहे तुमचं. आयोजन काही ते खोडच नाही. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना देऊया स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. वाजीपूर संघ डिसिजन काय असेल आपला? फील्ड फर्स्ट. एस ओके. जाऊया मॅच कडे. जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये प्रकाश भगत. थँक्यू अमोल. जाऊया मॅचच्या दिशेनं. ती मॅच ही तितकीच महत्वाची. फर्स्ट इनिंगचा खेळ समाप्त झालाय. फर्स्ट इनिंग मध्ये विचार केला, चांगला खेळ केला भीमने वाघेरा संघाच्या फलंदाजानं. तब्बल 47 जमा केल्या आहेत. 48 धावांची गरज आहे. येणाऱ्या 24 बॉल मध्ये उत्तरदार्यामध्ये खारघर फणसवाडी संघाची मैदानामध्ये जोडी एंटर झाले. एका साईडला अरुण, एका साईडला महादेव. महादेवचा विचार केला ना अमोल, या खेळाडूचा नाव चर्चेमध्ये आहे बघा. टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठा गुणवान एक खेळाडू आणि शांत खेळाडू आहे बघा. एकदम असं नाहीये की कुठल्या प्रकारचा वादविवाद करत असतो स्पर्धेमध्ये. अतिशय शांत खेळाडू आणि तितकाच चांगला दर्जाचा खेळाडू, सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. चला सामन्याला सुरुवात. जसं पंचांचा ग्रीन सिग्नल येईल, टाइम सेट केला जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या वाघेरा संघ. तुम्हाला 3 षटक 15 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. जर का 15 मिनिटांमध्ये 3 षटक समाप्त नाही झाले तर तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये एक फिल्डर घ्यावा लागेल. याची नोंद घ्या तुम्ही प्रत्येक आलेल्या टीमनं. उत्तरदार्याला सुरुवात झाली. ऑन स्टॅक इनवरती इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल अरुण पारधी, महादेव भगत अशी नामवंत गुणवान जोडी. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. उत्तर दर्यामध्ये षटक क्रमांक पहिला गोल्डन स्पॉट वरती अगोदरच बॅट आली. स्लोवर गतीचा बॉल पडल्यानंतर लेग कडे चेंडू पाहायला मिळालाय. चांगली सुरुवात गुरुनाथच्या माध्यमातून. गुरुनाथ सातत्यानं पहिले षटक फेकत असतो. फिरकीची जादूची गोलंदाजी म्हटली जाते. हा पहिला गोलंदाज त्यांचा वाघेरा संघाचा. जबरदस्त कमबॅक. पहिला बॉल, त्याच्यानंतर अप्पर कटचा फटका, जबरदस्त स्क्वेअर कट बॉल चाललाय बॉडी लाईनच्या दिशेनं. तितकंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला विचार केला, चांगली चेंडूची अडवणी केली जाते. 2 धावेचं वैयक्तिक आणि संघाचं खातं अकाउंट ओपन केलंय अरुण पारधीनं. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. खारघर फणसवाडी संघाची बॅटिंग करायचं आहे. विचार केला तर बॅटिंग लाईन भरपूर चांगली आहे या वर्षीचा. जर विचार केला गोलंदाजी करत असताना थोडासा मार बसला होता दुसऱ्या षटकामध्ये रवीला आणि पहिल्या षटकामध्ये चांगला कमबॅक केला होता. यावेळेस चांगला चेंडू रिलीज केलाय. पडल्यानंतर थोडासा लेग कटर पाहायला मिळतंय. वारंवार स्पिन गोलंदाजीची जादूची गोलंदाजी पाहायला मिळते विकेटवरती. तिसरा बॉल डॉट. 3 मध्ये 2 धावा खर्च केल्या. उरलेल्या 3 बॉल मध्ये अरुण पारधीला चांगला चमत्कार करावा लागेल.
गती कमी केली, पारगलंय हे रगलंय. लॉंग ऑफ मध्ये बऱ्याच वेळ चेंडू मध्ये हवे आणि इथे संतोष समाधान होतं त्या लॉंग ऑफला आणि चांगला जेल पकडलाय लॉंग ऑफच्या दिशेमध्ये आणि पहिला खेळाडू होईल बाद. अरुण पारधी बॅक टू द डगआउट. विकेट मिळाली खरं तर गोलंदाजाला गुरुनाथला. चांगली गोलंदाजी, विकेटसाठी जाळं रचलं होतं. अरुण पारधीनं फटकाही चांगला ठोकला होता. अगदी लॉंग ऑफ मध्ये बऱ्याच वेळ चेंडू हवेमध्ये होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण राहायला गेलं लॉंग ऑफ मध्ये. समाधानच्या माध्यमातून अतिशय चांगली कॅच पकडली आणि पहिला झटका लागलाय. चला स्पीडअप पाहिजे, याच्याकडे नोंद घ्या, लक्ष असू द्या. तुम्हाला 15 मिनिटं आहेत, 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपवायचे वाघेरा संघाला. डावकऱ्याचा फलंदाज इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक एंड वरती मनोज पारधी हा खेळाडू. याही खेळाडूचं नाव चर्चेमध्ये. पहिलाच फटका जबरदस्त, अगदी बॅलन्स पाहायला मिळाला बॉडीचा आणि त्याच नंतर फटका सजवलाय. डीप फाईन लेग मधून बॉल चाललाय दन दन कर सीमारेषेच्या पलीकडं. मनोज पारधीच्या बॅटमधला पहिला शानदार चौकार. एका चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या षटकामधला खेळ चालू, फुल टॉस बॉल, नामी संधी होती. शॉट मिडलचा फिल्डर चेंडूच्या खाली येतोय, परंतु मिसफील्ड झाली, परंतु बॅकअप सुंदर राहिला. मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या साह्यानं पहिल्या स्पेलचा खेळ समाप्त झालाय. पंचांचा इशारा आलाय. 7 धावा धावपलकावरती. खारघर पनसवाडी संघ बॅटिंग करत असताना उत्तर दर्यामध्ये एक विकेट जरूर गेला, अरुण पारधीला बाद केलाय आणि त्याच नंतर एक चौकार देखील पाहायला गेला पहिल्या षटकामध्ये मनोज पारधीच्या बॅटमधनं. आणि त्याच नंतर 7 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये गुरुनाथ या गोलंदाजानं. स्पीडअप पाहिजे बघा, आता उरलेल्या 9 मिनिटांमध्ये 2 षटकं संपवायचे तुम्हाला. नियमावली स्पर्धा पाहताय तुम्ही. वाघेरा संघ तुम्हाला टाइम अलर्ट आहे बघा, लक्ष असू द्या. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं सांगी कोट्यामधलं दुसरं षटक घेऊन प्रगतीपथावरती पाहू शकाल. अकेशला पाहू शकाल. चांगली गोलंदाजी करणारा हा देखील खेळाडू आहे. याच मैदानावरती विचार केला गत वर्षाचा वाघेरा हा संघ भन्नाट फॉर्म मध्ये होता आणि त्याच लय मध्ये याही वर्षी भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी असो फलंदाजी असो अतिशय चांगली कमबॅकिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. चांगली कमबॅकिंग सुरुवात केली, अतिशय चांगला चेंडू रिलीज केला होता ऑफस्टिकच्या बाहेर. वाईड यॉर्करचा प्रयत्न करतोय, परंतु गुड लाईन स्पॉटवरती चेंडू आदळतोय, त्यावेळी बॉक्स देखील पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, चांगली कमबॅकिंग गोलंदाजी. 48 सेट टार्गेट बनवायचे तुम्हाला खारघर पनसवाडी संघाला. मनोज पारधी स्ट्राईक इन वरती. पुलरलेनचा बॉल अगदी जड मध्ये बॅट आली, अगदी खाली आणण्याचा भाग पडलाय. अगदी जड मध्ये चेंडू फेकला गेला होता आणि त्याच नंतर सन्मान देण्याचं काम केलं गेलं होतं. अजून एक डॉट बॉल. डॉट बॉल जेवढे खेळ तुमच्यावरती प्रेशर येईल खारघर पनसवाडी संघाच्या फलंदाजावरती. जोपर्यंत महादेव बघत आहे तोपर्यंत आशा असतील खारघर पनसवाडी संघाची. स्ट्राईक तर मिळाला नाहीये, सोडून दिला यावेळेस बॉल आणि त्याच नंतर मिडल स्टंपच्या वरतून बॉल गेलाय. पंचांचा चांगला निर्णय आला. यस डेफिनेटली 3 बॉल डॉट. विचार केला तर रेफर केलाय फलंदाजाचा रिवर्क आहे, बट यस डेफिनेटली चेक केलं जाईल ऑन स्क्रीन वरती वाईड आहे की नाहीये.
वाईड बॉल असेल. लेग स्टम्पच्या थोडंसं बाहेर बॉल गेला, थोडंसं फक्त. त्याच नंतर इथे अवंतर रुपये धाव बढली जाते. त्याच नंतर धाव संख्या 8. इथून मनोज पारदेला आपली करामत आता रूप धारण करावा लागेल, बॅट बोलावे लागेल. तिसरा बॉल, हा प्रकार बॉल पूल मध्ये कन्वर्ट केलाय. शॉर्ट मिडॉनचा फिल्डर होता, परंतु लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक असणार संतोष. त्याचनंतर चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. सिंगलने काही फरक पडणार नाहीये. धावांचा विचार केलाय, धावा आता रोखल्या गेल्या जातात. त्याचनंतर 9 धावा धावफलकावरती. बऱ्याच उशिरानं स्ट्राईक मिळाले माधव भगतचा. विचार जर केला या खेळाडूचा, अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये असणारा हा फलंदाज पाहतोय तुम्ही. सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे खरं तर खारघर परिसरामध्ये. आणि इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल या क्रीडा नगरीमध्ये खैरवाडीच्या. 48 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर चांगली एखादी पार्टनरशिप करावी लागेल. दोन्ही ताकदवर संघ आहे, यात मात्र काही शंका नाहीये. विचार केला मनोजला चांगला खेळ करावा लागेल. पहिला बॉल बॅटची इनसाइड एज. यस डेफिनेटली विकेट साठी जाळं रचलं होतं. अगदी खोलात बॉल फेकला आणि सेकंड स्लिप. ओल्ड इज गोल्ड. जोमानं पकडलाय झेल. संपलाय महादेव भगतचा खेळ. दुसरा झटका कारगर पनसवाडीला लागतोय. महादेव भगत बॅक टू द डगआउट. शून्य धाव संख्येवरती बाद झालाय. उल्लेख केला आणि लगेच बाद झाला. अतिशय चांगला खोला चेंडू फेकला गेला होता. गती कमी केली होती आकेशनं आणि त्याच नंतर बॅटची हलकीशी इनसाइड लागली आणि सेकंड स्लिप मध्ये जोमानं चांगला झेल पकडलाय. संघाचा प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू दाखल झालाय. इनॅट नंबर 4 साठी दबाव निर्माण केलाय. 9 धाव संख्येवरती 2 गडी बाद. दिनेश आलाय. फुलटॉस बॉल, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉयर. यू मिस आय विल डेफिनेटली इट. अजून एक खेळाडू होईल बाद. दिनेश डगआउट. जबरदस्त गोलंदाजी. उल्लेख केला होता या गोलंदाजाचा. भरपूर चर्चेमध्ये असलेला हा गोलंदाज देखील नाव आहे बघा. वाघेरा संघाचा आकेश. जबरदस्त गोलंदाजी. षटकाची गरज होती खरं तर आणि तो षटक फेकण्याचं काम केलंय. आतापर्यंत विचार केला ज्याने तब्बल 5 चेंडू फेकले. 5 चेंडू मध्ये फक्त 1 सिंगल खर्च केले. 1 वाईड बॉल. जबरदस्त कमबॅक. हा प्रकार बॉल बाउन्स पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा आलाय. सेकंड स्पेल देखील समाप्त झालाय. धावांचा जर विचार केला 12 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केल्या गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाजी. फक्त 4 मिनिटं बाकी वाघेरा संघाला तिसरं षटक संपण्यासाठी. टाइम अलर्ट याच्याकडे लक्ष असू द्या. मनोज पारधी 1 डाऊन साठी आला होता परंतु अजूनपर्यंत मोठी फटकेबाजी केली नाहीये. 12 चेंडू आता समीकरण राहिलंय. तब्बल 48 धावा बनवायच्या होत्या तुम्हाला. अजून भरपूर मोठा पाटला पार करायचा आहे. चांगली फटकेबाजी करावी. या षटकामध्ये कमीत कमी 20 तरी धावा ठोकावा लाग. 39 धाब्यांची गरज अजून विचार केला तर. सुरेश गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. वैयक्तिक पहिलं सांघिक गोट्यामध्ये तिसरं षटक. अतिशय दमदार कमबॅक केलाय. दुसऱ्या षटकामध्ये आकेशनं सुरेशला पाहू शकाल. पहिला बॉल हलक्यातनं पुश केलाय. लॉंग लेग मध्ये फटका सजवला जातोय. तोपर्यंत मिळेल 1 सिंगल धाव. सिंगलने काही फरक पडणार नाही वाघेरा संघाला. वाघेरा संघ भन्नाट या वर्षी फॉर्म मध्ये असणारा हा संघ पाहू शकाल. यरमळच्या स्पर्धेमध्ये रनर अप संघ ठरला होता हा की संघ. त्याच नंतर कारगर पनसवाडी टुर्नामेंट मध्ये तिथे देखील रनर अप म्हणून ठरला होता. अतिशय दमदार खेळ राहिला या वर्षी. हा प्रकार बॉल यावेळेस लो मॅट चेंडू आदळलोय यात मात्र काही शंका नाहीये. प्रयत्न जर केला असता तर नितीन चेंडू पर्यंत पोहोचला. रनआउटचा शिकार. यस डेफिनेटली
मनोज पारदीला देखील परतावं लागलं. यावेळेस नाही, नॉन स्ट्राईक एंडवरचा मनोज पारदी होता, परंतु यावेळेस स्ट्राईक एंडवरती येत होता खेळाडू जयवंत. बॅक टू द डगआउट. पहिला खेळाडू रनआउटचा शिकार बनलाय आणि आतापर्यंत जवळपास विकेट गेल्यात तब्बल 3 विकेट मैदानाच्या बाहेर. मी पाटलाचा लेक, मी एकुलता एक, मी पाटलाचा लेक, मी बाईला घरी. मी एकुलता एक, मी बाईला घरी. 4 गडी बाद. जयवंत देखील बाद व्हावं लागलं. रनिंग कमी पडले बघा. त्याच नंतर बऱ्याच वेळ चेंडू हवेमध्ये होता. 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झाल्या असत्या, परंतु खराब रनिंग पाहायला मिळाली. नवीन खेळाडू एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती नरेशला. हा हिटर फलंदाज. छोटा पॅकेट बडा धमाका. इथून तुम्हाला 38 धावींची गरज येणाऱ्या 11 बॉल मध्ये बनवायचे आहेत. हा प्रकार बॉल गती कमी केली. बॉल विसावला गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये, प्रवीणच्या हातामध्ये. प्रवीणचा विचार केला तर विकेट किपरच्या माध्यमातून त्याला पाहायला जात आहे. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते भागीरा संघाच्या माध्यमातून. सुरेश यावेळेस लॉंग लेग मध्ये मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आला. यस, इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त धाबेने भर पडली तर टीमची धावसंख्या हळुवारपणे पुढे सरकली जाते. एका धाबेने काही होऊ शकणार नाहीये. 12 धावा धावपलकावरती. अजूनही 37 धाबींची गरज. 4 गडी बाद असताना इथून आता प्रत्येक बॉलवरती चौकार षटकारची भाषा बोलावी लागेल. डीप फाईन लेग मध्ये शतरक्षक आहे तैनात. नितीनला पाहतोय. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत मिळेल एक सिंगलला काही फरक पडणार नाहीये. इथून तुम्हाला प्रत्येक बॉल वरती मोठी फटकेबाजी करावी लागेल. अगदी 300-400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. मनोज पारदी आलाय, परंतु पूर्णपणे निराश केलाय डगआउट मध्ये. खेळाडूंना त्याच्या बॅट मध्ये मोठी फटकेबाजी होत नाहीये. फक्त आल्या एक चौकार ठोकला होता, परंतु जास्त वेळ मोठी फटकेबाजी करून दिली नाहीये. अगदी बेड्या बांधल्याच फलंदाजीच्या पायामध्ये. आणि यावेळेस वाईट बॉल. सुरेश गोलंदाज पाहतोय आपण प्रगती पदावरती. 3रं षटक चालू असताना विचार केला धावांचा. 14 धावा. 14 धावा, 4 गडी बाद. मोठ्या फटक्याची गरज आहे. शतरक्षक थोडासा फंबल, मिळेल एक सिंगल धाव. चांगली गोलंदाजी बघा. फक्त एक मोठा फटका आल्यानंतर बघा चांगला कमबॅक केला मी म्हणे या 2 षटकामध्ये. हाही षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक बॉल बाकी असेल बघा या षटकामधला. या षटकामध्ये 2 वाईट बॉल फेकले गेले होते आणि त्यानंतर स्ट्राईक एंड वरती नरेशला पाहू शकाल. शेवटचा अंतिम बॉल. धावांचा विचार केला 15 धावा. यष्ट थोड्याशा वाचला गेला आणि इथे 3ऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा धावपलकावरती, 4 गडी बाद. 33 धावींची गरज. 6 चेंडू 33 धावींची गरज. अजून एक विकेट या षटकामध्ये सुरुवात. अजून एक विकेटने सुरुवात केली. चला इथे प्रमुख मान्यवरांचं आगमन झालंय. खरं तर ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच भानुदास सिनारे या साहेबांचं आगमन झालंय. या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण देखील या व्यासपीठावरती. त्याच नंतर त्यांच्या सम्मेत प्रकाशजी गोंधळे आणि त्याच नंतर सदस्य ग्रुप ग्रामपंचायत शिरवलीचे जनार्दन भगत, मॅन फ्रॉम करंबेली या साहेबांचं आगमन झालंय. या तिन्ही दानशूर व्यक्तींना विनंती करते आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचा. तुमचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत.
अजून एक विकेट. तू चल मै आया अशी परिस्थिती पाहायला मिळाली. सामन्यामध्ये मजा राहिली नाहीये. पाठोपाठ विकेट जातात कारण पहिल्या षटकामध्ये खराब कामगिरी राहिली. अरुण पारधी सस्त्यामध्ये बाद झाला. त्यामध्ये सस्त्यामध्ये बाद झाला. महादेव भगत 0 धावसंख्येवरती संघाचा प्रमुख फलंदाज 0 धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर पूर्णपणे निराश केलं मनोज पारधीने देखील. जयवंत बाद झाला लवकर. दिनेश देखील बाद झाला. आता पूर्णपणे फलंदाजीचा मार्कवरती निराश केलाय बघा. स्लोवर गतीचा बॉल गोलंदाज पाहतोय आपण मागेरा संघाचा सूरज. अगदी यंग टॅलेंट गोलंदाज पाहतोय. तिन्ही चारही गोलंदाजांना फार चांगली गोलंदाजी केली आहे. गुरुनाथ मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. 1 विकेट मिळवला. आकेशने गोलंदाजी केली. 2 धावा 2 विकेट मिळवल्या. आणि त्याचनंतर तिसऱ्या षटकामध्ये फुल टॉस बॉल. यावेळेस बॅक टू द बॉलर चेंडू अडवण्याचा प्रयत्न. लंकापला क्षेत्ररक्षक पाहू शकाल. समाधानला चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मिळाला 1 सिंगल धाव. सूरजने चांगली कमबॅक केला होता. ऑन हॅट्रिक बॉल होता. त्यामध्ये डॉट बॉल आला आणि त्याचनंतर चौथ्या बॉलवरती 1 सिंगल आले. शेवटचे अंतिम 2 बॉल या इनिंग मधले पूर्णपणे एकतर्फा सामना निघून गेलाय. फुलटॉस बॉल ताकदीचा प्रचंड वापर केलाय. नो मॅच लँड चेंडू आणि चेंडू लॉंगांच्या दिशेमध्ये 1 धाव मिळेल. एकही नाही धाव मिळणार बघा. स्ट्राईक ठेवले आणि आता मात्र या इनिंग मधला शेवटचा अंतिम बॉल. पाहुण्यांची मांदी लागले बघा या स्पर्धेमध्ये. ग्रुप ग्रामपंचायत शिरवलीचे उपसरपंच भानुदास सिनारे आणि त्याचनंतर त्यांच्या समेत प्रकाशजी गोंधले आणि त्याचनंतर करंबिलीचे ग्रुप ग्रामपंचायतचे शिरवलीचे सदस्य जनार्दनजी भगत आणि त्यांच्या समेत याच ग्रुप ग्रामपंचायतचे हनुमानजी गैर या साहेबांचं देखील आगमन झालंय. या दानशूर व्यक्तींना विनंती करते आपण या मंचकावरती तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून या चषकामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. हॅलो. तसे आपले ग्रामस्थ खैरवाडीचे हनुमान खैर यांचे आगमन होत आहेत. ते भाऊदास बामा शिनारे प्रकाशजी गोंधली यांचं आगमन होत आहेत. या मंचावर तुम्ही तुळशीच इथं हजेरी लावा. प्रकाशजी गोंधली भाऊदास शिनारे माजी उपसरपंच शिरवली पंचायत ग्रामपंचायत शिरवली. आप्पा बापू मी सर्वही इथे येण्याच्या प्रकारे तुमचा आगमन होत आहे. सर्वही तुम्हाला विनंती केली आहे. तुमचे सर्व आभार मानतात. तसेच आता आमचे बापू भाऊदास शिनारे प्रकाशजी गोंधली हे मंच आता आले आहेत. त्यांचे प्रकाशजी सर्व चला पाहुण्यांचं आगमन झालंय. खरं तर या परिसरामधले दानशूर व्यक्तींचं आगमन झालंय. त्यांचा यथोचित मान सन्मान नक्कीच केला जाईल. इथून मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय सूरज. छान अवघे 1 धाव खर्च करत 2 विकेट मिळवल्या. तो सूरज ठरला सामन्याचा सामनावीर. वाघेरा